चला तर आज खूप दिवसानंतर मी इथे सोयाबीनची भाजी बनवणार आहे। सर्वात अगोदर तर मी सोयाबीन इथे अर्ध्या तासासाठी भिजत घातलेलं आहे आणि त्यानंतर मग एका सोयाबीनचे 2 काप केलेले आहेत, कारण खूप मोठं वाटतं तर सोयाबीन खाताना थोडंसं मोठं वाटतं, त्यामुळे अशा पद्धतीने एका सोयाबीनचे हे बघा एका वडीचे 2 काप केलेले आहेत। इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2 पाण्याने। तर त्यासाठी लागणारा मसाला बघूया। इथे लसूण आहे, आला आहे, हिरवी मिरची आहे, ओला नारळ आहे, ओल्या नारळाऐवजी तुम्ही ते सुकं नारळ सुद्धा घेऊ शकता, टोमॅटो, कांदा आहे आणि कोथिंबीर आहे। तर आपण जे आहे ते आज हे सोयाबीन जे आहे ते ग्रीन ग्रेव्हीमध्ये बनवणार आहोत, लालमध्ये नाही। चला आता हे जे मसाला आहेत आपल्याला मिक्सरला असंच वाटून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते मसाला वाटून घ्यायचा आहे। जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, पाणी न घालता वाटलेला हा मसाला आहे। फोडणीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, त्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत, थोडासा कढीपत्ता। आता यामध्ये तयार केलेला सर्व मसाला घालायचा आहे, हा छान परतवून घ्यायचं। आता इथे आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, हे बघा छान मसाला तेलामध्ये भाजलेला आहे। आता यामध्ये मी कुठलेही मसाले घालणार नाही, अगदी सोपी भाजी आहे विदाऊट मसाल्याची, मसाला घालायचा नाही। त्यानंतर याच्यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद। तुम्हाला जर मसाले आवडत असतील तर तुम्ही यामध्ये मसाले ॲड करू शकता। छान परत त्या मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे सोयाबीन भिजत घातलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। पाणी न घालता फक्त मसाल्यामध्ये आपण इथे सोयाबीन छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी, लागेल तेवढं घालायचं। इथे अर्धा ग्लास मी गरम पाणी घालणार आहे। परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपल्याला 5 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे, शिजवून घ्यायचं आहे। पाच मिनिटं झालेली आहेत, आपली भाजी पण छान शिजलेली आहे, हे बघा हे बघा। आता यामध्ये आपण घालणार आहोत कसुरी मेथी, याऐवजी तुम्ही कोथिंबीर बारीक चिरून घातली तरी चालेल, हे बघा। तर तयार आहे आपले ते हिरव्या मसाल्यातील सोयाबीनची रस्सा भाजी, बघू शकता खूप छान अशी आहे आणि एकदम सोपी होणारी रेसिपी आहे, कोणतेही मसाले न वापरता। नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद। महाराष्ट्राच्या कर्तृत्वात देखील आज